म्हाळसा, अगं असं धावत यायला काय झालं? मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. तू धावत सांगायला आलीस? एवढं महत्त्वाचं काय आहे? मला असं कळलं की प्रधानजी चंदनपुरीला जायला निघाले आहेत. कधी निघतायत ते ठाऊक नाही, पण त्वरित जाणार आहेत. म्हाळसा, प्रधानजींनी असं चंदनपुरीला जाणं तुला खटकलं नाही का? पण मला एक कळत नाही की ते का चालले आहेत. आणि त्यांना विचारलं की ते असं काही पटवून देतात की मला काही बोलताही येत नाही. एकूण परिस्थिती पाहता तू त्यांना जाऊ न देणं हेच उत्तम आहे. पण प्रधानजी जर चंदनपुरीला गेले तर एक गोष्ट साध्य होऊ शकते. काय साध्य होणार आहे? ते मूळ रूपात प्रकट झाले की प्रधानजी त्यांना तात्काळ इथे आणू शकतात. बघ हा, विचार कर. हो, मी विचार केला आहे. बरं, मी येते. थांब लतिका, प्रधानजींना माझा निरोप दे की मी त्यांना भेटायला येते आहे. आता मला निघायला हवं. तुमचा चंदनपुरीला जाण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे मला ठाऊक नाही, परंतु तुम्ही इथेच थांबावं असं मला वाटत होतं. मी परत येणार आहे. तुम्ही का एवढी चिंता करता आहात? श्री खंडेरायांचा बानुशी जेव्हा विवाह होईल तेव्हा म्हाळसा देवींना कळल्यानंतर इथे काय होईल? मी एकटी त्यांना कशी सांभाळू? त्यावेळीही मी सोबत असेन. पाहू काय करायचं ते. परंतु तुम्हाला एक महत्त्वाचे कार्य पार पाडायचे आहे. हो, सांगा. श्री म्हाळसा देवींना काहीही झालं तरी कळता कामा नये की श्री खंडेरायांचा बाणाईशी विवाह होतो आहे. अहो, परंतु हे लपून कसं राहणार? प्रयत्न करा. आणि त्यांनी काय साध्य होणार आहे? देव बाणाईला जेजुरीत घेऊन आल्यानंतरच म्हाळसा देवींना कळावं. परिस्थिती नियंत्रणात आणायची झाली तर आम्ही असूच. प्रधानजी चंदनपुरीला यांना भेटायला जर जात आहेत तर त्यांच्यासोबत मी यांना काय भेट पाठवू? असं काहीतरी हवं की जे पाहता क्षणी त्यांना आनंद वाटेल. त्यांना एखादी भेटवस्तू पाठवण्याऐवजी पत्रच लिहावं का? प्रियनाथ, साष्टांग नमस्कार विनंती विशेष. 12 वर्ष संपत आली तरीही तुमच्याकडून कुठलाच संदेश आला नाही. आता तुम्ही जेजुरीला परत येण्याची वेळ झाली आहे, म्हणून हे पत्र. मी कशी आहे, काय अवस्थेत आहे याची कल्पना तुम्ही करू शकता. तुमच्यावर इतकं प्रेम केलं की एक क्षण तुमच्याशिवाय मी राहू शकत नव्हते.
तरीही तुमच्याशिवाय मी 12 वर्ष काढली. इथे सगळ्यांसाठीच मी एक सम्राज्ञी आहे. इथे वावरताना माझ्या आत काय सुरू आहे ते मलाच ठाऊक. तुमची पत्नी म्हणून माझे दुःख मी कोणाला सांगू? त्यावर तुम्ही दिलेल्या दुःखांच्या डागण्या आहेतच. तरीही झाले गेले विसरून जाऊ आणि पुन्हा आपण आपला नव्याने संसार सुरू करू. तुम्हाला कधी एकदा पाहते आहे असे झाले आहे. डोळ्यात प्राण आणून तुमची प्रतीक्षा करते आहे मी. आता त्वरित जेजुरी गडावर यायला प्रस्थान करावे अशी माझी इच्छा आहे. ही साधी इच्छा तुम्ही तात्काळ पूर्ण करावी. आपली कृपाविलाशी म्हाळसा. काळजी घ्या आणि लवकर या. सगळं सुरळीत पार पडेल. तुम्ही फार विचार करू नका. मी येऊ का? ये लतिका. म्हाळसाचा निरोप आहे. ती प्रधानजींना भेटायला येते आहे. श्री म्हाळसा देवींना भेटायला मी आलो असतो. अहो, त्या येतायत ना. लतिका, म्हाळसाला सांग की प्रधानजी थांबले आहेत. या देवी. याआधी आपण चर्चा केल्याप्रमाणे मी आता चंदनपुरीला निघालो आहे. हे पत्र यांना द्या. श्री खंडेराय भेटताच त्यांच्या हातात सुपूर्त करेन. फार विलंब न करता तुम्ही यांना जेजुरीत घेऊन याल अशी अपेक्षा आहे. देवी, मी त्यांना परत आणण्यासाठीच चाललो आहे. देवांनी कितीही म्हटलं की हे कार्य राहिलं आहे, ते कार्य राहिलं आहे, तरीही मी ते ऐकणार नाही. कधी याल परत? तुम्ही तिथून निघालात की संदेश पाठवा. हो, म्हणजे त्यांच्या स्वागताची तयारी करता येईल. देवी, मी पुन्हा आल्यावर सगळी व्यवस्था करीनच. तुम्ही कशाला कष्ट घेता? 12 वर्षांनी हे जेजुरीत परत येत आहेत. त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करायला हवी. हो ना लक्ष्मी देवी? हो. बर, मी आता निघतो. येतो मी. देवी, बंधू असे अस्वस्थ का वाटतायत? मला काही कळत नाही. ते तुमच्यापासून काही लपवत नाहीत ना? प्रथम दर्शनी तरी तसं काही वाटत नाही. कळेलच लवकर. येते मी.
देवा, प्रधानजी बोलावे. तुम्हाला भेटायला आता चंदनपुरीच्या दिशेने प्रस्थान करतो आहे. प्रधानजी, या वार्तेमुळे मला किती आनंद झाला आहे हे मी तुम्हाला आता कसे सांगू. तुमच्यासाठी म्हाळसा देवींनी माझ्याकडे पत्र दिले आहे देवा. आता लवकरच चंदनपुरीत आपली भेट होईल, तेव्हा मी ते पत्र आपल्याकडे सुपूर्द करेन. काय म्हातार बाबा, आज बी काय काम करावं असं वाटलं नका काय? नाही, आज बी नुसता बसूनच राहिला आहे म्हणून विचारलं. आता माझं वय झालं म्हणून थट्टा करतेस वय या म्हाताऱ्याची. म्हणजे ह्यो कुंकवाचा करंडा बानुबाईसनी कुणी दिला असेल व? हा? म्हातार बाबा, याला कसं बाई हात लावलास? बानुबाई, वास कुंकवाचं करंडा या घरात मी कधी मी बघितलं नाही. तर वाटलं बघावं असं आणि म्हणून हातात घेतला म्या. आता त्याला हात लावला तर काय झालं व? तुला कोणी सांगितलंय नसतं काम कराया? जे काम सांगितलं आहे ते करायचं नाही, दुसरीकडे ध्यान आहे तुझं. हो बानुबाई, तू मस्त बी ठाव आहे. मी समधी काम करतो या. काय ग म्हणजे मी काम करतो ना व? हा, सांगा बानुबाईसनी. तिला कशा बाई विचारू म्या? मला दिसत नाही वय? डोळं फुटलं आहेत माझं. इतकं दिस झालं तुला सांगते म्या, मेंढरासनी धुवून आण, मेंढरासनी धुवून आण, पर ते नाही. अरे बानू, खंडूवर काय झालं सकाळ सकाळ भांडाया? बाई, म्हातार बाबाला काय बी काम करायचं नसतं, नुसतं घरात बसून असतो. काम आम्ही करतोय आणि ह्यो बसलाय घरात आपला. बानुबाई, कशा पै कांगावा करतायस? हा, मी अभि समधी काम करतो. आता एक काम नाही केलं म्हणून किती बोल लावतायसा? मान आजा, अरे नुसता त्याला हात लावला तर बानुबाई किती बोल लावणार आहे का मला? अरे खंडू, अरे ती एक लहान आहे, आपण सोडून द्यायचं असतं. पण हात ये बरं, चल. ये खंडू बस, बाजूवर बस. ये ये, काय चाललंय, बस. बानू, अगं यो राग म्हणायचा का काय? आणि उगा कशा पाहिजे म्हातार बाबावर चिडचिड करतीयास ग? बोल की. म्हणजे मला आता सहनच होत नाही. अगं ह्यो कुकवाचा करंडा म्हणजे माझं देवांसंग लगीन होणार याची साक्ष आहे माझ्यासाठी. आणि ह्याला कुणी बी हात लावला का माझा राग होतोच. ते दिसतच आहे. पण तुझा राग त्या म्हातार बाबावर कशा पायी काढायचा? त्याचं काय चुकलं ते तरी सांग. त्याचं काय बी चुकलं नसं, पण मलाच आता धीर धरवणा झालंय ग. कधी एकदा देवासनी भेटते हाय असं झालं आहे मला, म्हणून माझा राग होतो. अजून किती वेळ वाट बघायची हाय म्या देवाची, तूच सांग मला. भानू, अगं नगत रागा करून घेऊस. देव येत्याल आणि तुझ्या संग लगीन बी करत्याल. पर ते येत नाही म्हणून समद्यांवर वरडत बसली सर कसं होणार? अशी माणसं तोडायची व्हय आपण? व्हय ग, उगावर रडले म्या म्हातार बाबावर. व्हय ना, मग तसं सांग त्याला आता. आता हे बघ, आपली चूक असेल ना तर तसं सांगून टाकावं. उगा मनात काय बी ठेवू नगस बघ. जा सांग म्हातार बाबाला. अगं त्याला बी बरं वाटल. जा. म्हातार बाबा, आता मी बोललेलं बी काय बी ऐकणार नाही आहेस वय? आता कशा पायी ऐकून घ्यायचं म्या? कशा पायी अजून तुमचं बोलणं ऐकून घ्या होय? म्हातार बाबा, माझी चूक झाली र. उगा बोलले मी तुला.
झालं ते इसरून जा ना, इतकंच सांगायचं होतं मला. बोल की रे म्हातार बाबा. अरे बानू, मला ठाऊक आहे की मी तुला दर्शन दिले नाही, तुला भेटायला आलो नाही म्हणून तुझा हा सारा त्रागा होतो आहे. पण बानू, आता केवळ काहीच दिवस उरले आहेत. तुझी प्रतीक्षा आता संपणार आहे आणि मी तुला दर्शन देणार आहे. बानू, तुझ्याशी विवाह करायला मी तुला नळदुर्गाला घेऊन जाणार आहे. श्री खंडेराया, मला तुमची भक्ती ही चोरून करावी लागते आहे. माझ्या पतीला तुमची केलेली भक्ती मान्य नाही. यातून काहीतरी मार्ग काढा देवा. भक्ताला आपल्या आराध्याचे नावही घेता येऊ नये अशी परिस्थिती का देवा? थांबा. कुठं गेला होतात? मी तुम्हाला विचारतो आहे, कुठे गेला होतात? राजवाड्याच्या बाहेर पिंपळाचं वृक्ष आहे, तेथे गेले होते. इतका भव्य राजवाडा असताना, अनेक कक्ष असताना तुम्ही बाहेर का गेला होता? त्या वृक्षाखाली हळदीचे शिवलिंग प्रकट झाले आहे. हळदीचे शिवलिंग म्हणजे श्री खंडेराय. त्यांचं शांतपणे स्मरण करता यावं यासाठी एकांतात गेले होते. पण तुम्ही जात आहात हे मला का नाही सांगितलं? मी तुमच्या सोबत सेवक पाठवले असते किंवा मी प्रत्यक्ष आलो असतो. देवा, तुमची भक्ती करताना यांच्या मनातला संशय आड येतो आहे. मी काय करू? तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. चिंता नसावी. लवकरच आपली भेट होईल आणि केवळ भेटच नव्हे तर माझा आणि बानूचा विवाह हा नळदुर्गाला होईल. माझ्या भक्ताला प्रसन्न करण्यासाठी हे मंगल कार्य तेथे होईल आणि हा विवाह नळदुर्गाला तुझ्या उपस्थितीत झाल्यामुळे अनेक शतक, अनेक वर्ष तुझी आठवण राहील.